पुरोगामी विचारमंच नाशिक आणि त्यांच्या सगळ्या टीमचं हार्दिक स्वागत. आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुरोगामी विचारमंच नाशिक सुर्वशेत सर आणि सगळ्या टीमनी अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने लाईव्ह व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल सुर्वशेत सर, पुरोगामी विचारमंच नाशिक यांच्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. कालच आपण 8 वाजता लाईव्ह येणार होतो, परंतु काल मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी नेटवर्क नव्हतं, त्यामुळं आज येण्याचं निश्चित झालं. काल सर्वांना व्यत्यय आल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज आपला जो विषय आहे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं कार्यकर्तृत्व आणि आजची प्रासंगिकता. कोणते महापुरुष हे जिवंतपणे संघर्ष करतात आणि मृत्यूनंतर म्हणून ते जिवंत राहतात. जो दुसऱ्यासाठी जगतो तो मृत्यूनंतर जिवंत राहतो, आणि जो फक्त स्वतःसाठी जगतो तो जिवंतपणेच मेलेला असतो. महापुरुषांचं वैशिष्ट्य काय आहे, तर महापुरुष हे सतत दुसऱ्यासाठी झिजलेले असतात, संघर्ष केलेला असतो, म्हणून ते मृत्यूनंतर देखील जिवंत असतात. त्यापैकी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांचं कार्यकर्तृत्व, व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता आणि प्रतिभा ही केवळ एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या किंवा देशाच्या चौकटीमध्ये बंदिस्त करावी एवढी लहान त्यांचं कार्यकर्तृत्व किंवा प्रतिभा नाही, तर अण्णाभाऊ साठे यांचं कार्यकर्तृत्व हे जागतिक स्तरावरचं आहे. पॅरिस या ठिकाणी साहित्य संमेलनासाठी अण्णाभाऊ साठे निमंत्रित होते, पण त्या ठिकाणी त्यांना जाता आलं नाही. प्रतिभा आणि गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नसते. गुणवत्ता ही खरी कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, मजूर जे वाडी वस्तीवरती राहतात, झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांच्याकडे सुद्धा गुणवत्ता असते, परंतु त्यांना संधी मिळत नाही. संधी अधिक प्रयत्नाबरोबर गुणवत्ता. अण्णाभाऊ साठे किती शिकले? ते MA नव्हते, PhD नव्हते, किंवा कुठल्या विद्यापीठाचं शिक्षण त्यांच्या वाट्याला आलं नाही. अण्णाभाऊ साठेंचं शिक्षण फक्त 1 दिवसाचं शिक्षण होतं. 1 दिवस शाळा शिकले, पण 70-80 पेक्षा अधिक ग्रंथ संपदा त्यांनी निर्माण केली. ते कादंबरीकार होते, ते नाटककार होते. अण्णाभाऊ साठे कथाकार होते. लोकनाट्य त्यांनी लिहिली, शाहिरी त्यांनी केली, फक्कड त्यांनी लिहिलं. माझा रशियाचा प्रवास नावाचं गाजलेलं प्रवास वर्णन त्यांनी लिहिलं. म्हणजे अण्णाभाऊ साठे केवळ एक प्रकारचे साहित्यिक नाहीत. एखादा साहित्यिक फक्त कादंबरीकार असू शकतो, एखादा नाटककार असू शकतो, एखादा कवी असू शकतो, एखादा समीक्षक असू शकतो, पण अण्णाभाऊ साठे शाहीर आहेत, कथाकार आहेत, नाटककार आहेत, कादंबरीकार आहेत, आणि त्यांच्या अनेक कादंबऱ्यावरती चित्रपट निघाले. माकडीचा माळ, वारणेचं खोरं, चित्रा, अशा अनेक गाजलेल्या कादंबऱ्या त्यांच्या आहेत की त्यावरती जागतिक स्तरावरती चित्रपट निघाले. आणि अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जगातल्या प्रमुख भाषेमध्ये भाषांतरित झालेलं आहे. म्हणून गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही. अलीकडच्या काळामध्ये काही मंडळी, जसं सनातन्यांचं वर्चस्व आपल्या देशामध्ये वाढलं, केंद्रात आणि राज्यामध्ये सनातन्यांची सत्ता ज्यावेळेस आली, तसं अनेक असा एक सूर ऐकायला आपल्याला मिळतो, गुणवत्तेवर नोकऱ्या द्या, गुणवत्तेवर नोकऱ्या द्या, आरक्षण नको. म्हणजे असं म्हणणाऱ्या लोकांचं मत असं असतं की गुणवत्ता फक्त उच्चवर्णीय ब्राह्मणांकडेच आहे, बहुजन समाजाकडे गुणवत्ता नाही, असं त्यांचं मत असतं. म्हणून गुणवत्तेवर नोकऱ्या द्या, आणि जे आरक्षित आहे त्यांच्याकडे गुणवत्ता नसते. अहो, एका बाजूला तुम्ही संधी नाकारणार, एका बाजूला तुम्ही पाय कापणार, आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये, धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, जीभ कापणार आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. म्हणजे पिढ्याने पिढ्या क्रूरपणे शूद्रातिशूद्रांना हक्काधिकार नाकारले. त्यापैकी अण्णाभाऊ एक आहेत. 1 दिवस शाळेत गेले, कुलकर्णी मास्तराने बेदम मारलं, परत ते कधी शाळेत गेले नाहीत, पण त्यांनी 70-80 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली. त्यांचा स्टॅलिनग्राडचा पोवाडा
जगप्रसिद्ध, विशेषतः रशियामध्ये खूप गाजला. रशियामध्ये दोनच व्यक्ती सर्वाधिक प्रसिद्ध आणि विशेषतः रशियन जनतेमध्ये सर्वाधिक लोकप्रिय दोन व्यक्ती, एक मध्ये राज कपूर आणि दुसरे म्हणजे अण्णाभाऊ साठे. म्हणजे रशियामध्ये गावागावात ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये प्रत्येक गावात राष्ट्रगीत गातो आपण, जनगण मन, किंवा संत तुकाराम महाराजांचे अभंग आपल्या महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये मुखोद्गत आहेत, तसं रशियाच्या प्रत्येक गावामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य, अनुवादित साहित्य किंवा त्यांचा पोवाडा स्टॅलिनग्राडचा लढा हा लोकप्रिय आणि गाजलेला पोवाडा. हेच मराठी भाषेचं वैभव आहे, हीच मराठी भाषेची गुणवत्ता आहे की अण्णाभाऊंचं साहित्य अनुवादित होऊन जगातल्या अनेक भाषेत गेलं. हा मराठी भाषेचा खरा गौरव आहे. एखादं परदेशातलं साहित्य मराठीमध्ये अनुवादित होणं हे जेवढं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा कोणत्याही भाषेचा लौकिक किंवा मोठेपणा कधी असतो तर त्या भाषेतलं साहित्य इतर भाषेमध्ये अनुवादित होणं. आणि अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य जगातल्या महत्त्वाच्या भाषेमध्ये अनुवादित झालं, यात खरा अण्णाभाऊ साठे यांचा मोठेपणा आहे, मराठी भाषेचा मोठेपणा आहे. आपल्याकडे डॉक्टर आनंद पाटील यांनी पाश्चिमात्य साहित्यावरती PhD केलेलं आहे, विशेषतः इंग्रजी साहित्य, लिटरेचर. आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्या भारतीय भाषेतील विशेषतः मराठीतले जे नाटककार आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, त्यांनी कशा इंग्रजी भाषेतल्या साहित्याच्या चोऱ्या करून आपल्याकडे मोठे मोठे साहित्यिक झालेले आहेत, साहित्यिक म्हणून मिरवलेले आहेत. हे डॉक्टर आनंद पाटील यांच्या PhDचा थेसिस आहे, असे आहे. ज्या अण्णाभाऊ साठेंना कधी शाळेत जाता आलं नाही, त्या अण्णाभाऊंनी मराठीमध्ये साहित्य संपदा निर्माण केली. म्हणजे अण्णाभाऊ साठेंची मराठी अस्सल मराठी आहे. इथल्या लोकभाषेला, मराठी भाषेला साहित्यात आणणारा आधुनिक काळातला साहित्यिक महापुरुष म्हणजे अण्णाभाऊ साठे. मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाण्याचं काम माहीम भट्टांनी केलं. लीळाचरित्र, चक्रधरांची मराठी साहित्यात माहीम भट्टाने आणली. मध्ययुगीन काळातील मराठी संत तुकारामांनी माही साहित्यामध्ये आणली. महात्मा ज्योतिराव फुले आणि जनमानसाची मराठी साहित्यामध्ये आणली. आणि त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांनी जनमानसाची मराठी साहित्यामध्ये आणली. आणि म्हणून शरद पाटील नावाचे जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्या पंडित असं म्हणतात की अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीची तुलना करणारी दुसरी कादंबरी भारतामध्ये नाही. म्हणजे हिची तुलना, फकीराची तुलना रशियन कादंबरीशीच होऊ शकते. म्हणजे अण्णाभाऊ आपल्या भारताचे दोस्कावस्की आहेत किंवा मॅक्झिम गार्की आहेत. तर रशियाचे मॅक्झिम गार्कीला असं म्हटलं जातं की ते रशियाचे अण्णाभाऊ साठे आहेत. म्हणजे इतक्या जागतिक स्तरावरती अण्णाभाऊ साठे यांची गुणवत्ता आहे, प्रतिभा आहे, असं शरद पाटील नावाचे प्राच्य विद्यापंडित म्हणतात. आपल्याकडे मराठी भाषा म्हटलं की पुणेरी मराठी प्रमाणभूत मराठी मानली जाते. हा सुद्धा खोडसाळपणा आहे, ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. पुणेरी मराठी म्हणजे शुद्ध मराठी. भाषा कधी शुद्ध नसते ना अशुद्धही नसते. भाषा ही भाषा असते. मग ती कोकणातील मराठी असेल, सोलापुरी मराठी असेल, कोल्हापुरी मराठी असेल, विदर्भातली मराठी असेल, मराठवाड्यातली मराठी असेल, खानदेशातली मराठी असेल, हे भाषेचे कंगोरे आहेत. त्यामुळे फक्त पुणेरी मराठीच शुद्ध मराठी आहे, प्रमाणभूत मराठी आहे, चुकीचं आहे. लय हा शब्द सर्वाधिक वापरला जाणारा शब्द आहे. लय पाऊस झाला, लय भूक लागली, लय चांगलं जेवण झालं, लय मार्क पडले. लय हा शब्द जनमानसाचा दैनंदिन शब्द आहे. पुणेरी लोक काय म्हणतात? खूप पाऊस पडला, खूप भूक लागली, खूप मार्क पडली. आणि लयला काय करतात? अशुद्ध शब्द समजलं जातं. हा सुद्धा भाषाशास्त्रातला दहशतवाद आहे. लय हा शब्द सुद्धा मराठी भाषेचा अभिजात शब्द आहे, क्लासिकल शब्द आहे. म्हणून क्लासिकल भाषा मराठी, क्लासिकल मराठी, अभिजात मराठी साहित्यामध्ये आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केलं. अण्णाभाऊ साठे प्रतिकूल काळामध्ये उदयाला आले. आम्ही तर नेहमी सांगतो, एका महाराष्ट्राला दोन तुकाराम लाभले. एक देहूचे तुकाराम गाथेच्या माध्यमातून अभंग त्यांनी लिहिले आणि ते अभंग लोकप्रिय झाले, जनमानसाचा ठाव घेणारे अभंग झाले.
दुसरे वाटेगावचे तुकाराम, तुकाराम भाऊ साठे हे त्यांचं मूळ नाव, त्यांना आपण अण्णाभाऊ साठे म्हणतो. महाराष्ट्राला 2 तुकाराम लाभले, एक देहूचा तुकाराम आणि दुसरा वाटेगावचा तुकाराम. यांनी समाज प्रबोधनाचं आणि मराठी भाषेचं खूप मोठं गौरव केला, कौतुक केलं. मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावरती नेण्यामध्ये या 2 तुकारामाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे, महत्त्वपूर्ण वाटा आहे. म्हणून अण्णाभाऊंच्या जीवनचरित्रातून आजच्या तरुण पिढीने काय शिकलं पाहिजे? एक दिवस शाळा शिकले, 70-80 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली. अण्णाभाऊ लढणारे होते, रडणारे नव्हते. लढणारी माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होतात, रडणारी माणसं आयुष्यामध्ये कधी यशस्वी होत नाहीत. अण्णाभाऊच्या जीवनामध्ये खूप संकट आली. त्यांचं जीवन म्हणजे संकटानं आणि संघर्षानं ओतप्रोत भरलेलं जीवन आहे. अण्णाभाऊंना वयाच्या 10व्या वर्षी वाटेगावपासून मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत. पायी चालत गेले, सतत 1 महिना पायी चालत. अंतर फक्त जास्तीत जास्त 350 किलोमीटरचं अंतर होतं. 1 महिना पायी चालत गेले. वाटेत जाता जाता काम करायचं, काबाड कष्ट करायचं, त्याचा उपयोग उदरनिर्वाहासाठी करायचा, पुढचा प्रवास करायचा. असा अण्णाभाऊ साठे 1 महिना पायी चालत गेले. अण्णाभाऊ साठे पलायनवादी नव्हते, अण्णाभाऊ साठे प्रयत्नवादी होते, संकटाला संधी समजणारे होते. जे लोक जीवनामध्ये संकटाला संधी समजतात त्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात. संकट संधी घेऊन येतं. ज्याच्या जीवनात संकट नाही त्याला नवी संधी नाही. म्हणून संकटामध्ये हतबल होऊ नका, निराश होऊ नका, गर्भगळीत होऊ नका. अण्णाभाऊ साठे कधी निराश झाले नाहीत, गर्भगळीत झाले नाहीत. अण्णाभाऊ साठे लढणारे होते. वयाच्या 10व्या वर्षी वाटेगावून मुंबईला गेले. मुंबई या ठिकाणी केवळ स्वतःचा उदरनिर्वाह, स्वतःचं पोट एवढा संकुचित विचार अण्णाभाऊंनी केला नाही. त्यांनी गिरणी कामगार म्हणून, झाडूवाला म्हणून, फेरीवाला म्हणून अनेक कामं केली, पण ते मागे हटले नाहीत. त्याचबरोबर त्यांनी मुंबईतली दुःख पाहिली. कामगारांची दुःख, कष्टकऱ्यांची दुःख, श्रमकऱ्यांची दुःख त्यांनी साहित्यामध्ये आणली. मुंबईमध्ये 2 प्रकारची माणसं राहतात, एक श्रीमंत आणि एक गरीब. आणि म्हणून त्यांनी फक्कड गायलं, माझी मैना गावावरती राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. यातून त्यांनी कामगारांचं व्यथा वेदना त्यांनी मांडल्या. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे गोरगरिबांचं, जनमानसाचा संघर्ष, जनमानसाचं जीवन प्रतिबिंबित करणारं साहित्य आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील नायक हा सत्वशील आहे, संघर्ष करणारा आहे, लढणारा त्यातला नायक आहे, नायिका आहेत. म्हणजे अण्णाभाऊंची यातून मानसिकता काय होती, तर एक चांगला विधायक समाज निर्मिती ही अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची खरा उद्देश आहे. त्यांनी छत्रपती शिवाजीराजांचा समता, शिवाजी महाराज विषमतेच्या विरुद्ध लढणारे, समता बाळगणारे, शूद्रातिशूद्रांना हक्काधिकार देणारे कसे होते हे त्यांनी मांडलं. म्हणून अण्णाभाऊ साठे फकीरामध्ये त्यातला जो नायक आहे तो काय म्हणतो, ही जी तलवार आहे, ही जी तलवार आहे, ही तलवार माझ्या खापरपंजोबाला छत्रपती शिवाजीराजांनी दिलेली तलवार आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्याकडे संविधान येण्यापूर्वी वर्णव्यवस्था होती. शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, शूद्रांना युद्ध करण्याचा अधिकार नव्हता. परशुरामाने ही पृथ्वी 21 नक्षत्रे केली असल्यामुळे क्षत्रियच उरला नाही. ब्राह्मण आणि शूद्र 2च वर्ण आहे. शूद्राला राजा होता येणार नाही, शूद्राला लढता येणार नाही. छत्रपती शिवाजीराजांनी शूद्रातिशूद्रांना हवालदार केलं, किल्लेदार केलं, जुमलेदार केलं, वेगवेगळ्या पदावरती नेमणूक केली, गुप्तहेर खात्याचा प्रमुख केलं, आरमार दलाचे प्रमुख केलं. म्हणजे छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या राज्यात खाजगी आणि सार्वजनिक जीवनात कधी भेदभाव केला नाही, असं प्राच्य विद्यापंडित शरद पाटील देखील म्हणतात. महात्मा ज्योतिराव फुले देखील म्हणतात. कुळवाडी भूषण पवाड गातो भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजीराजांचा. कुळवाडी कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांचा राजा, जाती व्यवस्था नष्ट करणारा राजा, समतावादी राजा. म्हणजे अण्णाभाऊ साठे फकीरा या कादंबरीमध्ये जात्यंतक शिवाजी, विषमता नष्ट करणारे शिवाजी, समता प्रस्थापित करणारे शिवाजी म्हणून ते नायक काय म्हणतो अण्णाभाऊंच्या कादंबरीतला, ही तलवार माझ्या खापरपंजोबाला छत्रपती शिवाजीराजांनी दिलेली तलवार आहे. म्हणजे माझ्या खापरपंजोबाला सुद्धा शिवाजीराजांनी सन्मानानं वागवलं, आपल्या सैन्य दलामध्ये बारगीर केलं, शिलेदार केलं. हे अण्णाभाऊ साठे कादंबरीतून मांडतात.
म्हणजे कथा कादंबरीचा उद्देश काय असला पाहिजे? समाजामध्ये समता प्रस्थापित करणं, बुद्धिप्रामाण्यवाद प्रस्थापित करणं, महिलांचा आदर करणं, महिलांचा सन्मान करणं, हा उद्देश असला पाहिजे. आणि तो उद्देश घेऊन अण्णाभाऊ साठे साहित्य क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत. त्यांचं साहित्य हे परिवर्तनवादी साहित्य आहे आणि ते त्यातून मांडतात. अण्णाभाऊ साठे यांचं कार्यकर्तृत्व आणि आजची प्रासंगिकता काय? आज काय गरज आहे अण्णाभाऊ साठेंच्या व्यक्तिमत्वाची? संघर्ष करणारा, प्रयत्न करणारं, लढणारं व्यक्तिमत्व, प्रयत्नवादी व्यक्तिमत्व, आपला सांस्कृतिक परंपरा साहित्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947ला मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला. कशासाठी मोर्चा काढला? 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठेंनी मोर्चा काढला मुंबईमध्ये. मोर्चाचा उद्देश काय? या आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. हे जे स्वातंत्र्य मिळालंय, अण्णाभाऊ 16 ऑगस्टला म्हणतात 47 साली, या आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे खोटं आहे. आणि अण्णाभाऊ साठे 47ला म्हणाले, आता आपण 2020 मध्ये आहोत, म्हणजे 50 आणि 20, 70 आणि 3, 73, 2 वर्षाने आपला अमृत महोत्सव वर्ष येईल स्वातंत्र्याचं. काय परिवर्तन झालं का? म्हणजे आतापासून 73 वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे म्हणाले, आजादी झूठी आहे, देश की जनता भूकी आहे. हे जे स्वातंत्र्य आहे ना, हे खोटं स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याची संकल्पना व्यापक आहे. स्वातंत्र्य ही संकुचित नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. तुमच्या समाजातील लोक आमदार झाले, खासदार झाले, झडपी सदस्य झाले, ग्रामपंचायत सदस्य झाले म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं असं नव्हे. सामाजिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, शैक्षणिक स्वातंत्र्य मिळालं का आपल्याकडे? नाही. आज देखील आपल्या देशातील कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, आदिवासी त्यांना पाहिजे तसं शिक्षण घेता येत नाही. धनदांडग्या लोकांचं वर्चस्व शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. घटनात्मक अधिकाराचं पालन आपल्या देशामध्ये आज देखील केलं जात नाही. आणि ऑनलाईन शिक्षण हे तर बहुजन समाजाचं शिक्षण बंद करण्याचं षडयंत्र आहे. ऑनलाईन शिक्षण आभासी आहे. ऑनलाईन शिक्षण म्हणजे बहुजन समाजाची फसवणूक आहे. कारण शिक्षणामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असतं की ज्यामध्ये ऑनलाईन शिक्षणामध्ये परिपूर्ण होत नाही. शालेय शिक्षण सक्तीचं आणि मोफत असं घटना सांगते, संविधान सांगतं. ऑनलाईन शिक्षणामध्ये आदिवासी, कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, मजूर, माथाडी कामगार यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. मोबाईल असला तरी नेट नाही. नेट असेल तर कसं वापरायचं समजत नाही. आणि वापरलं तरी यातून परिपूर्ण शिक्षण होणार नाही. कारण वर्गामध्ये शिक्षक असतात, शैक्षणिक साहित्य असतं, फळा असतो, विद्यार्थी असतो, अभ्यासक्रम असतो. तसं ऑनलाईन शिक्षणामध्ये काही नाही. ऑनलाईन शिक्षण हे गोरगरिबांना, श्रमकऱ्यांना, शेतकऱ्यांना लुटण्यासाठी आलेलं षडयंत्र आहे. समजून घ्या. ज्यावेळेस शाळा सुरू होतील त्यावेळेस मुलांना शाळेत पाठवा. टेन्शन घेऊ नका. 2020 हे वर्ष जगण्याचं वर्ष आहे. जगण्याचं. नफा तोटा शिक्षण याचा विचार करू नका. ज्या दिवशी शाळा सुरू होतील घरी आहात तोपर्यंत मुलांना खेळू द्या, बागडू द्या, वेगळ्या प्रकारचं त्यांना शिकू द्या, पुस्तकं वाचू द्या. सगळ्यात महत्त्वाचं ग्रंथाचं वाचन करू द्या. पुस्तकाचं, अभ्यासक्रमाची काही पुस्तकं असतील, अवांतर वाचन असेल ते करू द्या. पण शैक्षणिक स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं आपल्या भारतीयांना मिळालेलं नाही. आज देखील ऑनर किलिंग आहे. सामाजिक विषमता बाळगली जाते. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये द्वेषभावना जाणीवपूर्वक जोपासली जाते. म्हणजे सामाजिक समता अजून आपल्या देशामध्ये आलेली नाही. त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये आज देखील आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. श्रीमंत होत चाललेत, गरीब होत चाललेत. राहण्याचा प्रश्न आहे, खाण्याचा प्रश्न आहे. खूप मोठी वाईट परिस्थिती गोरगरिबांची आहे. आपण म्हणतो लॉकडाऊनच्या काळामध्ये घरातच राहावा. आता घर नाही त्यांनी कुठं राहावा? 4-4 महिने लॉकडाऊन. खायचं काय? सोशल डिस्टन्सिंग पाळा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा म्हणतात. आता जिथं झोपडपट्टीमध्ये 10 बाय 10च्या घरामध्ये 15-15, 20-20 लोक राहतात, सार्वजनिक अस्वच्छतागृह, त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळायचं कसं? मोठी आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होत चालेत, गरीब होत चालेत. मध्यंतरी बातमी वाचली होती काही वर्षापूर्वी,
अंबानींनी त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसाला 250 कोटीचं विमान भेट दिलं. त्यांना पत्नीबद्दल प्रेम आहे, आनंदाची गोष्ट आहे, त्याबद्दल आम्हाला काही द्वेष नाही. 250 कोटीचं विमान भेट दिलं, खेळण्यातलं नव्हं, चित्रातलं नव्हं, 250 कोटीचं खरं विमान भेट दिलं. दुसऱ्या बाजूला आपल्या देशातील 99% नवऱ्यांना आपल्या बायकोचा वाढदिवसच माहिती नाही कधी असतो ते. माहिती असला तरी 250 कोटीचं विमान काय, 250 रुपयाची साडी घेऊन देऊ शकत नाहीत भेट म्हणून. आपल्या देशातल्या 90% लोकांनी, माझं मत असं आहे, प्रत्यक्ष विमान पाहिलेलं नाही, आणखीन विमानात बसलेले नाहीत. 10%च लोक विमानात बसले असतील. एकतर विमान चित्रातलं पाहिलंय, टी व्हीतलं पाहिलंय, किंवा गावावरून जर का उडत असेल तर ते छोटंसं विमान त्यांनी पाहिलेलं आहे. आपल्या देशातला असा मोठा वर्ग आहे की त्यांना विमानात बसायला मिळालेलं नाही आणखी. आणि दुसऱ्या बाजूला एक उद्योगपती आपल्या देशातला 250 कोटीचं विमान भेट देतोय. किती मोठी तफावत आहे. म्हणजे श्रीमंत होत चाललेत, भांडवलशाही ब्राह्मणशाही प्रबळ होत चालली, आणि गोरगरीब कष्टकरी श्रमकरी अत्यंत विकलांग होत चाललेले आहेत. त्यांची प्रचंड बिकट परिस्थिती होत चाललेली आहे. आणि याला खतपालनी घालण्याचं काम आपल्या देशातील शासन व्यवस्था करत आहे. सरकारी उद्योगाचं खाजगीकरण करणं म्हणजे तुमचे मूलभूत अधिकार, संविधानाने दिलेले अधिकार नष्ट करणं. कारण खाजगीकरणामध्ये आरक्षण बंधनकारक नाही. उद्या रेल्वे खाजगी झाली आणि प्रयत्न तसे टप्प्याटप्प्याने खाजगी होत आहे. तेजस रेल्वे खाजगी झाली, आता आपल्या देशातल्या काही रेल्वे खाजगी होत आहेत. आणि रेल्वे जर का भांडवलदाराला दिली तर रेल्वेला तिकीट किसे असावं, रेल्वेमध्ये काय सुविधा असाव्यात ते आपण ठरवणार नाही. समजा पुणे मुंबई 50 रुपये तिकीट असेल तर खाजगीकरणामध्ये ते 500 होऊ शकतं, 1000 होऊ शकतं. म्हणजे खाजगीकरण करून जे संविधानाने दिलेले अधिकार आहेत ते नष्ट करण्याचं षडयंत्र आपल्या देशामध्ये सुरू आहे. आणि अनेक क्षेत्राचं खाजगीकरण आपल्या देशामध्ये झालेलं आहे. म्हणून आपल्या देशातले गरीब होत चालले, श्रीमंत होत चाललेत. भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हातात हात घालून लोकशाही मूल्य नष्ट करत आहे. ही आज परिस्थिती आहे. 73 वर्षापूर्वी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं होतं, या आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. म्हणजे अण्णाभाऊ साठे दूरदृष्टीचे होते. अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी कम्युनिस्ट होते, पण ते पारंपरिक कम्युनिस्ट नव्हते, आंधळे कम्युनिस्ट नव्हते. जसा वर्ग लढा महत्वाचा आहे, आर्थिक लढा महत्वाचा आहे, तसा सांस्कृतिक लढा सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेंचं साहित्य कल्चरल वॉर समजलेलं साहित्य आहे. अण्णाभाऊंनी गण, छत्रपती शिवाजीराजांना वंदन करणारा गण त्यांनी आणला. लोकनाट्य, पूर्वी त्याला तमाशाला लोकनाट्य हा शब्द अण्णाभाऊ साठे यांनी दिला. म्हणून अण्णाभाऊ साठे बंगालचा प्रश्न, दिल्ली पंजाबचा प्रश्न हे त्यांच्या साहित्यामध्ये मांडतात. आज जी मुंबई महाराष्ट्राला मिळालेली आहे त्याचं श्रेय अण्णाभाऊ साठेंना द्यावं लागेल. शाहीर गावणकर, शाहीरा अमर शेख, केशवराव जेदे, क्रांतिसिंह नाना पाटील, प्रबोधनकार ठाकरे, अशा अनेक लोकांनी संघर्ष केला आणि त्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. नाहीतर मुंबई गुजरातला देण्याचा कट नेहरूंचा होता, मोरारजीभाई देसाईंचा होता. तो कट उधळून लावण्याचं ऐतिहासिक काम जे संयुक्त महाराष्ट्रवादी चळवळीतील जे आपले धुरीण आहेत, आपले जे महापुरुष आहेत, त्यांनी संघर्ष केल्यामुळे हा संयुक्त महाराष्ट्र झाला. अन्यथा मुंबई गुजरातमध्ये गेली असती. आज मुंबई जागतिक व्यापारी केंद्र आहे, आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे. आपल्या महाराष्ट्रासह देशातल्या अनेक युवकांना रोजगार देण्याची संधी मुंबईमध्ये मिळते. ती मुंबई अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या मित्रपरिवारामुळे मिळाली. गावागावामध्ये जाऊन जलसे, लालबावटा पथक आणि गावागावामध्ये जाऊन जे प्रबोधन केलं, लोकजागृती केली, त्याचं फलित म्हणजे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. अण्णाभाऊंना काय मिळालं? अण्णाभाऊंच्या अनुयायांना काय मिळालं? विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये किती प्रतिनिधित्व मिळालं? याचं देखील सिंहावलोकन करणं आज खूप गरजेचं आहे. म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली, पण आज काय अण्णाभाऊंना मिळालं? अण्णाभाऊंचा विचार साहित्यामध्ये आहे का? अण्णाभाऊंच्या साहित्यातील किती आशय पाठ्यपुस्तकामध्ये शिकवला जातो? पण आमची मागणी आहे, आपण महाराष्ट्रातले लोक, महाराष्ट्रातील राज्यकर्ते, शासन व्यवस्था
आपण कृतज्ञ आहोत. अण्णाभाऊंना आपण विसरलेलो आहोत. म्हणून मराठी भाषा जनमानसाची मराठी साहित्यामध्ये आणण्याचं ऐतिहासिक काम अण्णाभाऊंनी केलं. त्यामुळं अण्णाभाऊंचा जन्मदिन 1 ऑगस्ट हा मराठी भाषा दिन झाला पाहिजे. हा खरा मराठी भाषा दिन आहे. जनमानसाची साहित्यामध्ये मराठी साहित्यात आणली. आणि म्हणून आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे. ज्या महापुरुषांनी संघर्ष करून आपल्यासाठी आपली मराठी साहित्यामध्ये आणली आणि वेगळ्या फॉर्ममध्ये, वेगळ्या पद्धतीमध्ये, म्हणजे कथेच्या माध्यमातून, कादंबरीच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून, प्रवास वर्णनाच्या माध्यमातून, शाहिरीच्या माध्यमातून आणली. म्हणून आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे, महाराष्ट्र सरकारची, शासन व्यवस्थेची आणि आपल्या सगळ्यांचीच, की अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वातून आपल्याला जर का उत्तराई व्हायचं असेल तर 1 ऑगस्ट हा मराठी भाषा दिन झाला पाहिजे, जो कुसुमाग्रजाच्या नावाने होतो. आता कुसुमाग्रजांबद्दल अनादर असण्याचं कारण नाही. पण किती लोक ओळखतात कुसुमाग्रजांना गावागावात? अण्णाभाऊंना गावोगाव ओळखतात. अण्णाभाऊंची फक्कड गावागावामध्ये गायली जाते. आणि जे डॉक्टर आनंद पाटील म्हणालेले आहेत की पाश्चिमात्य साहित्याची चोरी करून आपल्याकडे अनेक साहित्यिक झालेले आहेत. लांब कशाला डॉक्टर राधाकृष्णन, साहित्य क्षेत्रातला मोठा चोर, स्वतःच्या नावावरती प्रकाशित केला. तो तरुण कलकत्ता हायकोर्टामध्ये गेला, त्याला दमदाटी करण्यात आली आणि कशा पद्धतीनं ते नंतरचं राजकारण झालं ते आचार्य रजनीश आणि त्यांच्या जो मछली बिन नीर नावाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. ज्या व्यक्तीनं PhDचा प्रबंध चोरून लिहिला, ज्या व्यक्तीचं साहित्य हे ब्राह्मणी व्यवस्थेचं समर्थन करणारं साहित्य आहे, जो व्यक्ती स्त्री शिक्षणाला विरोध करतो, अशा व्यक्तीच्या नावाने आपल्या देशामध्ये शिक्षक दिन केला जातो. 5 सप्टेंबर राधाकृष्णनच्या नावाने शिक्षक दिन आहे. आमचं मत असं आहे, या देशातला शिक्षक दिन आपल्या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घालणाऱ्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या नावाने झाला पाहिजे. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक आहेत. आपल्या देशातील आद्य वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर जे आहेत त्या रखमाबाई राऊत आहेत. तसंच मराठी भाषा साहित्यामध्ये आणण्याचं ऐतिहासिक काम अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे, कुसुमाग्रजांनी नव्हे. आणि म्हणून या देशातला मराठी भाषा दिन 1 ऑगस्टला करणं हे आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे आणि ही खरी कृतज्ञता आहे. नाहीतर आपण कृतज्ञ आहोत. जे लोक अण्णाभाऊंच्या 1 ऑगस्टला विरोध करतील ते कृतज्ञ लोक आहेत. म्हणून मराठी भाषा दिन अण्णाभाऊ साठेंच्या नावाने झाला पाहिजे. पाठ्यपुस्तकामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातला आशय आला पाहिजे. क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये हेजिमनी, ग्रॅमची म्हणतो की मोठ्या समुदायाला गुलाम बनवण्यासाठी साहित्याच्या माध्यमातून, कथा कादंबरी पुस्तकाच्या माध्यमातून, पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून वर्चस्वाद निर्माण केला जातो. आणि आपल्याकडे जे ब्राह्मणी वर्चस्व निर्माण करण्यात आलेलं आहे ते अभ्यासक्रमाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेलं आहे. ते ब्राह्मणी वर्चस्व नष्ट करून इथं समतावादी समाज निर्माण करायचा असेल तर आपल्याला अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध, महावीर, संत रोहिदास, बसवण्णा, तुकाराम महाराज यांचं साहित्य, यांचा विचार पाठ्यपुस्तकामध्ये आला पाहिजे. म्हणून अण्णाभाऊ साठे गोरगरीब, कष्टकरी, श्रमकरी शेतकऱ्यांच्या बाजूने, उपेक्षित वंचितांच्या बाजूने लढणारे, संघर्ष करणारे, शाहिरी करणारे साहित्यिक होते. आपल्याकडे अनेक साहित्यिक आहेत की कधी पुरस्कारासाठी, प्रसिद्धीसाठी, प्रमोशनसाठी साहित्य निर्माण करणारे साहित्य कमी नाहीत आपल्याकडे. पण अण्णाभाऊंचं साहित्य हे पुरस्कारासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, पैसा कमवण्यासाठी नाही, प्रमोशनसाठी नाही, तर इथल्या व्यथा आणि वेदना मांडणारं, संघर्ष करणारं, अन्यायाविरुद्ध लढणारं साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलेलं आहे. सनातन्यांना जाब विचारणारं साहित्य आहे, सनातन्यांच्या विरोधातलं साहित्य आहे. अण्णाभाऊ म्हणाले, पृथ्वी शेषनागाच्या फण्यावरती तरलेली नसून ती श्रमकऱ्यांच्या तळहातावरती तरलेली आहे. आपल्याकडे पुराण कथा काय आहे? ही जी पृथ्वी आहे ना, पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावरती उभी आहे. ही पुराण कथा आपल्याकडे. म्हणून प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते, पुराण कथा म्हणजे शौचकूप आहे, म्हणजे संडास. मग काही लोक म्हणतील की त्यात सगळं वाईट नाही, काही चांगलं आहे. मग संडासमध्ये पडलेले 4 आटाने हात घालून काढून घ्या, असे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. आपल्याकडच्या पुराण कथा
ह्या बहुजन समाजाला गुलाम बनवणाऱ्या, स्त्रियांचं चारित्र्यहनन करणाऱ्या, विषमता जोपासणाऱ्या अशा पुराणकथा आपल्याकडे आहेत. त्या पुराण कथेला सुरुंग लावण्याचं काम जसं फुल्यांनी केलं, जसं तुकाराम महाराजांनी केलं, ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, तसंच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा केलेलं आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात, पृथ्वी शेषनागाच्या फण्यावरती तरलेली नसून ती श्रमकऱ्यांच्या तळहातावरती तरलेली आहे. आज जिवंत आहेत लोक. कोणामुळे जिवंत आहेत? श्रमकरी. शहरातला माणूस दूध खातो, तूप खातो, आईस्क्रीम खातो, पनीर खातो. कोण तयार करतं हे? खेड्यापाड्यातला मजूर, श्रमकरी शेतकरी गाईगुरांचं पालन करतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो, त्याचं दूध काढतो, डेअरीला घालतो आणि नंतर मग शहरात दूध जातं. श्रमकऱ्यामुळे आपण जिवंत आहोत. भाजीपाला कोण उत्पादन करतो? अन्नधान्य निर्माण करणारा शेतकरी आहे आणि तो शहरापर्यंत पोहोचवणारा मजूर आहे, श्रमकरी आहे, माथाडी कामगार आहे. हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचतं. मंदिर कोण बांधतो? कुठल्या भटजीने मंदिर बांधलं? मूर्ती कोण घडवतो? बडे उत्पादने घडवली. पांडुरंगाची मूर्ती मूर्तिकारानं घडवली. पाथरवट आहे, वडार आहे, त्यांनी दगड खोनले, दगड घडवले, मंदिर उभारलं. पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावरती नसून तरलेले नसून श्रमकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या तळहातावरती तरलेले आहे. काय विचार आहे अण्णाभाऊ साठेंचा, काय प्रतिभा आहे. एका वाक्यामध्ये पुराण कथाला, धर्मव्यवस्थेला सुरुंग लावणारा महापुरुष म्हणजे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. आणि आज आपल्या देशातले लोक आंबा खाऊन मुले होतात, गोमूत्र पिल्यानं कोरोना जातो. तो का म्हणे, ऐशा नरा मुजुने हाणारा पैजारा, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे. आंबे खाऊन मुले होतात का? तुझ्या आई बापाने काय आंबाच खाल्ला होता का? अशा लोकांना मिरजेच्या त्या कृपामाईमध्ये ॲडमिट केलं पाहिजे, मेंटल हॉस्पिटलमध्ये. आज देखील आपल्याकडे शिकलेले लोक सुद्धा नवस, सायास, कर्मकांड, पूजा, भविष्य, पंचांग, मुहूर्त, यज्ञ, याग, होम, हवन काशी करतात. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे बुद्धिप्रामाण्यवादी आहेत, विज्ञानवादी आहेत. अण्णाभाऊ म्हणाले, जग बदल घालून घावं, मज सांगून गेले भीमराव. हे जग बदलायचंय ना. बाबासाहेबांच्या विचार महत्वाचा आहे. ते बाबासाहेबांबद्दल आदर व्यक्त करतात. जग बदल घालून घावं, मज सांगून गेले भीमराव. बाबासाहेबांचं वीरशूद्र आज रिडर्स थॉट्स ऑफ पाकिस्तान, प्रॉब्लेम ऑफ प्रोपियानस ऑफ कास्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, बुद्ध अँड इज धम्म, हॉट काँग्रेस अँड गांधी आउट डोंट अनटचेबल्स, हे ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिले. त्यांच्या विचाराप्रती आदर व्यक्त करतात. बाबासाहेब कधी सनातनींच्या पक्षात गेले नाहीत. अण्णाभाऊ साठे कधी सनातनींच्या पक्षात गेले नाहीत. ते संघर्ष करणारे होते, अन्यायाविरुद्ध लढणारे होते, प्रामाणिक होते, विकले जाणारे नव्हते. विकले गेले नाहीत अण्णाभाऊ साठे. गुलाम राहिले नाहीत, गरीब राहिले पण गुलाम राहिले नाहीत. संघर्ष करणारे, स्वाभिमानी होते, निर्भीड होते, कणकर होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते, समतावादी होते, महिलांचा आदर सन्मान करणारे होते. अशा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष आहे. 100 वर्ष त्यांच्या जन्माला झालेले आहेत. त्यांच्या साहित्यातला आशय पाठ्यपुस्तकामध्ये आला पाहिजे, त्यांचं जीवनचरित्र पाठ्यपुस्तकामध्ये आलं पाहिजे. त्यांच्या नावाने मराठी भाषा दिन आपल्या देशामध्ये झाला पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांची पदोपदी आपल्या देशाला, महाराष्ट्राला गरज आहे. ज्या अण्णाभाऊंना मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत, त्याच अण्णाभाऊंना रशियन सरकारने विमानानं बोलावून घेतलं, रशियामध्ये सत्कार केला, तिथं छत्रपती शिवाजीराजांचा त्यांनी जय जयकार केला. आणि आज आपल्या देशामध्ये संसदेत शिवाजीराजांचं नाव घेतलं तर विरोध करतात व्यंकय्या नायडू. काही खासदारांनी व्यंकय्या नायडूंनी विरोध केला. दुर्दैव या देशाचा. आपल्या जय भवानी जय शिवाजी घोषणा बाबासाहेबांनी पहिल्यांदा दिली, त्या घोषणेला विरोध. अण्णाभाऊंनी रशियामध्ये जाऊन माझ्या देशामध्ये शूद्र अतिशूद्रांना हक्काधिकार देणारा, न्याय देणारा राजा माझ्या ज्या देशामध्ये जन्माला आला, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो, असे उद्गार आहेत अण्णाभाऊंचे. अण्णाभाऊंच्या भाषणाने प्रेरित होऊन रशियन प्राध्यापक चेलिशेव यांनी शिवचरित्र लिहिलं. रशियामध्ये शिवाजी महाराज पोहोचले अण्णाभाऊंमुळे, पुरंदरेमुळे नव्हे. आपल्याकडे म्हणतात पुरंदरेमुळे शिवचरित्र माहिती झाले. पुरंदरेमुळे शिवचरित्र माहिती झालेलं नाही, शिवचरित्रामुळे पुरंदरे लोकांना माहिती झाले. आणि अत्यंत विकृत, घाणेरडे आणि हलकट काम पुरंदरेने केलं. शिवरायांची, जिजाऊंची बदनामी करण्याचं काम, जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचं काम, हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करण्याचं काम पुरंदरेने केलेलं आहे. अण्णाभाऊंनी सामाजिक ऐक्य निर्माण केलं.
आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सर्व वर्गांना न्याय मिळावे यासाठी अण्णाभाऊंनी कष्ट केलं. आज आपण अण्णाभाऊंची प्रेरणा घेऊन लढूया, संघर्ष करूया. म्हणून अण्णाभाऊंसाठींच्या व्यक्तिमत्वाची, जीवनचरित्राची, कार्यकर्तृत्वाची पदोपदी आज देखील आपल्या देशाला गरज आहे, समाजाला गरज आहे. आणि म्हणून जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करतो. पुरोगामी विचार मंच नाशिक, सुरवशे सर, गवारे सर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मी आभार मानतो की लॉकडाऊनमुळं आपण घरी आहोत तरी देखील अण्णाभाऊंचा जय जयकार झाला पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून आपण व्याख्यानमालेचं आयोजन केलं. खूप चांगले वक्ते, खूप चांगली व्याख्यानं आयोजित करण्यात येत आहेत. काल नेटवर्कमुळं आपल्याशी हितगुज करता आलं नाही, पण आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांशी हितगुज करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आयोजकाचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांना अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आपण ज्या ठिकाणी असाल, जिथं असाल तिथं अण्णाभाऊंचा विचार, कार्य, कर्तृत्व घेऊन जावा एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.